कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आणि ॲडव्होकेट स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर खंडपीठ चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं। अत्यंत चुरशीनं झालेल्या स्पर्धेत ॲडव्होकेट पन्हाळे 11 सातारा संघानं विजेतेपद पटकावलं, तर युनायटेड सिंधुदुर्ग संघाला उपविजेतेपद मिळालं। विजेत्या संघाला 55,555 आणि उपविजेत्या संघाला 33,333 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। खंडपीठ चषक क्रिकेट स्पर्धा कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर पार पडली। या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांच्या संघांचा समावेश होता। अंतिम सामना ॲडव्होकेट श्रीकांत पन्हाळे 11 सातारा आणि युनायटेड सिंधुदुर्ग संघात झाला। प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग संघानं 18 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या। त्यानंतर मैदानात उतरलेल्या सातारा संघानं 17.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण करत युनायटेड सिंधुदुर्ग संघावर विजय मिळवला। विजेत्या सातारा संघाला भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, ॲडव्होकेट के सासवडे, BR गावडे, प्रशांत देसाई, अमित बाडकर, श्रीकृष्ण गंगावले, चेतन शिंदे, ॲडव्होकेट स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र जानकर यांच्या हस्ते 55,555 रुपये आणि चषक, तर उपविजेत्या सिंधुदुर्ग संघाला 33,333 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। तर RG स्ट्रायकर कोल्हापूर संघाला 11,111 रुपये आणि चषक देण्यात आला। यावेळी सोमनाथ मुसळे, प्रसाद कुंभार, कुणाल पाटील, गणेश फराकटे, अवधूत पाटील, कुणाल नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।